नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल टॉपिक मध्ये। आणि टॉपिक पण थोडा वेगळा निवडलाय कारण मी एक ऑब्झर्व केलं, एवढे सगळे चॅनल्स आहेत, हिंदी असेल मराठी असेल, पण एक कंटेंट मला दिसलाच नाही की याच्यामध्ये कोणी डिटेल बोललेलं आहे। आणि बऱ्याच जणांची इतके दिवस रिक्वेस्ट येत होती की आम्हाला ही गोष्ट सांगा। होय, सांगतो काय सांगणार आहे ते। प्रॉब्लेम काय आहे, बरेच जण सगळं नॉलेज घेतात, कोण टेक्निकल शिकतोय, कोण फंडामेंटल शिकतोय, कोण बरंच काय काय शिकून आपण मार्केटमध्ये ट्रेड करायला येतो, पण एक्झॅक्ट डेटा कुठून घ्यायचा, एक्झॅक्ट ट्रेड करताना बरेच गफलत होते की कुठून ॲक्युरेट माहिती मिळू शकते। आणि मोस्टली नॉलेज असून पण आपल्याला फायदा होत नाही, आपण कुठे ना कुठे ते ट्रॅप होत असतो। म्हटलं चला याच्यावर असा काहीतरी एखादा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू की तुम्ही मी चॅलेंज देऊन सांगतो, कुठे बघितलाच नसेल। होय मित्रांनो, अगदी गॅरंटेड सांगू शकतो। आज मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट वेबसाईट स्टॉक मार्केटसाठी कुठल्या आहेत। मग तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, म्युच्युअल फंडामध्ये शोधताय, फ्युचर ऑप्शन्समध्ये काम करायचे किंवा इतर काहीचे काही बरंच काही स्टॉक मार्केट रिलेटेड आहे, ह्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत बाबांनो, त्या का बघितल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय भेटेल, ह्या गोष्टींना आपण थोडक्यामध्ये पहिला सुरुवात करूया, जेणेकरून तुमची पण सगळ्या जे काही क्वेश्चन्स येतात त्याच्या रिलेटेड ते क्लिअर व्हायला मदत होईल। आणि महत्त्वाची गोष्ट फटाफट नोट डाऊन करून टाकायची तुम्हाला, कारण ह्याच्या शेवटी मी अशी एक व्हिडिओची आयडिया देणार आहे तुम्हाला की आणखीन डीप मध्ये कसं शिकता येईल। ओके, याच्याकडे पण आपण फोकस करूया आणि हे कसं शिकायचं याच्यावर काम करायला सुरुवात करूया। पहिली गोष्ट, आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो जेव्हाही तुम्ही अनालिसिस करत असता की बाबा स्टॉक मार्केटचा डेटा कुठून सर्च करायचा। लक्षात ठेवा, मग आता तुम्हाला बऱ्याच वेबसाईट चालत बसताय, असं नाही की बाबा ह्या वेबसाईटचं मी काय मार्केटिंग करतोय, मला जे चांगलं वाटलं ना ते तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। ओके, हे कुठल्या वेबसाईटचं प्रमोशन नाहीये, ही फक्त डिटेल माहिती असेल। याच्यामध्ये तुम्हाला जर मार्केटचा डेटा शोधायचा आहे, थोडी इन डिटेल माहिती हवी असेल तर मोस्टली तुम्ही याच्यामध्ये एनएससीच्या साईटवरून डेटा पुल करू शकता, जो ॲक्युरेट आणि रिअल टाइम असेल। त्यानंतर ना बीएससीची साईट हा तुम्हाला डेटासाठी चांगली असेल। प्लस मी याच्यावर एक स्ट्रॅटेजी पण दिली होती। ओके, कुठल्या कंपनीमध्ये न्यूजमध्ये काय होतं, कसं काय त्या न्यूजचा फायदा करायचा, दुसऱ्या दिवसाची मुवमेंट कशी ओळखायची, या कार्डवर क्लिक करा, जाणून घ्या, अजून डिटेल माहिती याच्याविषयी मिळायला मदत होईल। यानंतर ना पुढची महत्त्वाची गोष्ट मनी कंट्रोल, ह्या 3 साईट आहेत ना डेटासाठी खूप महत्त्वाचे आहेत, जिथे ॲक्युरेट आणि ऑन टाइम डेटा मिळतो आपल्याला। यानंतर पुढची साईट आहे याच्यामध्ये investing.com, ह्या साईटला पण तुम्ही जाऊ शकता आणि या 4 साईटचा वापर तुम्ही डेटा फाइंडिंगसाठी करू शकता। याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणजे बाबा फंडामेंटल अनालिसिस करतोय आम्ही, पण एक्झॅक्ट चांगला डेटा कुठे मिळणार आम्हाला, चला ते पण सांगतो। फंडामेंटल अनालिसिस करताय, प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये डेटा शोधायला, तर मोस्टली फोकस एकतर Screener.in ला करा, ज्याच्यामध्ये कंपन्यांचं फंडामेंटल चांगल्या रीतीने कळतं आणि फ्रीमध्ये, इथे कुठेही मोस्टली तुम्हाला काय पेड नाही करावं लागणार। यानंतर नाही ट्रेडबेन्स पोर्टल, याच्यामध्ये पण खूप छान इन्साइट्स डेटा मिळतो, चांगला डेटा मिळेल तुम्हाला याच्यामध्ये। आणि अजून एक साईट आहे याच्यामध्ये टिकर। ओके, ह्या टिकरवर पण तुम्हाला गेला तर बऱ्याच ठिकाणी इथे फंडामेंटल रिलेटेड जर काही सर्च करताय तर ती माहिती चांगली मिळेल। असं नाही की इतर साईट वाईट आहेत बाबा, पण त्यातल्या त्यात असं मला वाटलं की तुम्ही चांगली आणि पटकन आणि ॲक्युरेट माहिती मिळायला आपल्याला मदत होणार आहे। आता फंडामेंटल झालं, एवढं थांबणार आहे का आपण, नाहीये। यानंतर ना पुढचा कन्सर्न येतो आपल्याला बऱ्याच वेळेला, तो म्हणजे सर चार्ट ट्रेडिंग कुठे करावं, चार्ट ट्रेडिंगसाठी कुठल्या साईट वापरावे, कारण का सगळ्यात ते मेन आहे। टेक्निकल येऊन नुसतं चालणार नाही, डेटा रेडी करून नुसतं चालणार नाहीये, तर चार्ट ट्रेडिंग जर याच्यामध्ये करायचं असेल तर ट्रेडिंग फ्यू ही साईट तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिली असेल। ओके, ही साईट काही अंशी फ्री आहे, अगदीच तुम्हाला ऍडव्हान्स जायचं असेल तर पेड करावे लागते, ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण फ्रीमध्ये बहुतांश कामं होऊन जातात। यानंतर अजून एक साईट मला आवडली, गो चार्टिंगवर पण बऱ्यापैकी चांगली माहिती मिळते। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चार्टचं रिडिंग, चार्ट रिलेटेड माहिती समजायला सोपं जातं। आणि investing.com, ह्या 3 साईट तुम्हाला जेव्हाही चार्ट अनालिसिस करायचं आहे, ओके, वेगळे इंडिकेटर, वेगळे स्ट्रॅटेजी अप्लाय करायचे तर याचा तुम्ही वापर करू शकता। म्हणजे आता तिसरा पॉईंट पण तुमचा क्लिअर झाला की आता आम्ही चार्ट ट्रेडिंग कुठे करायचं, चार्टचं जाऊन अनालिसिस कुठे करायचं। आता हे नुसतं पाहून समजेल का, चालेल का आपल्याला, अजिबात नाहीये। आपल्याला यानंतर आणखीन एक प्रश्न पडतो याच्यामध्ये की ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स कुठले चांगले त्याच्यामध्ये, कारण साहजिक आहे की मार्केटमध्ये खूप सारे ब्रोकर्स आहेत, मग कुठल्या ब्रोकरला फोकस करावा, मग याच्यामध्ये सर्व्हिस कोणाची चांगली आहे बाबा, पटकन रिस्पॉन्स कुठे येतो, कोणाची सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी चांगली आहे, सगळेच ऍप्लिकेशन बेस्ट आहेत, पण त्यातल्या त्यात बेटर मला याच्यामध्ये वाटलं अपस्टॉक्स आणि एंजल वन। ह्याच्यामध्ये आम्हाला थोडी ॲक्युरेसी चांगली वाटली, फटाफट याच्यामध्ये काय करता येतात, इतर फीचरचा अवलंब करता येतो आणि याच्या लिंक पण खाली दिलेले आहे, त्याच्यामध्ये जाऊन पण तुम्ही क्विकली ओपन करून घेऊ शकता। यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न येतो, ते म्हणजे सर हे सगळं केलंय आम्ही, स्टॉक कुठून शोधू, आम्ही स्टॉक फाइंड कसे करायचे,
ओके, बघूया स्टॉक कसे फाइंड करायचे याच्यामध्ये मित्रांनो, आणि ही सगळी नावं फटाफट नोट डाऊन करत चालायचं आहे पुढे तुम्हाला. स्टॉक शोधायचे असतील तर मनी कंट्रोलवर जाऊन तुम्ही वेगवेगळे स्कॅनर्स लावून स्टॉक शोधू शकता, किंवा याच्यापेक्षा मला अजून एक छान साईट दिसली, स्टॉकेज. म्हणजे स्टॉकेजला गेलं तर वेगवेगळे स्कॅनर्स तुम्हाला क्रिएट करता येतात. वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही वेगवेगळे स्टॉकचे जे काही पॅरामीटर्स बनलेले असतात त्याच्या अनुषंगाने तुम्ही शोधू शकता. तर ह्या दोन साइट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीचे स्टॉक शोधण्यासाठी, त्यांचे छोटे मोठे स्कॅनर्स बनवण्यासाठी कामाला येतील. क्लिअर झालं? आता याच्यानंतर अजून एक 6वा कन्सर्न आपल्या सगळ्यांना येतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची. कालच आम्ही कोणास तरी ऐकलं की अरे ग्रोमध्ये इन्व्हेस्ट केली पण काढताच येत नाहीये, किंवा जे काही बरेच काही ऍप्लिकेशनचे प्रॉब्लेम येत असतात. पण याच्यामध्ये आम्हाला एक चांगली कंपनी वाटली याच्यामध्ये, की जे चांगलं गोल सेटिंग पासून बऱ्याच गोष्टी करते. तर हे ऍप्लिकेशन आहे फिनशॉक. वेबसाईटवर पण यांचं आहे, प्लस यांचं मोबाईल ऍप पण आहे. ओके, फिनशॉक डाउनलोड करा. फिनशॉक मध्ये गेलं तुमचं गोल सेटिंग असेल, म्युच्युअल फंड स्कॅनर्स वेगवेगळे, तुमचं त्याच्यामध्ये काय करतं ते एआय नुसार तुमचं रिस्क मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. तो तिथे ऑटोमॅटिक पण शो करतो तुमच्या पुढच्या गोलसाठी काय केलं पाहिजे, कुठले फंड्स तुम्हाला उपलब्ध असतील. म्हणजे ज्यांना डिसिजन घेता पण येत नाही ना, तर याच्यामध्ये हे ऍप्लिकेशन तुम्हाला कामाला येईल. प्लस यांची टीम पण छान आहे. 7052529090 ला कॉन्टॅक्ट केला तर तिथे तुम्हाला ते गाईड करतील फिनशॉक वाले. ओके, याच्यामध्ये समजलं म्युच्युअल फंडासाठी फिनशॉक हे नाव छान आहे. यानंतर आणखीन एक याच्यामध्ये कन्सर्न आम्हाला असा जाणवला, हे सगळं करत असताना स्टॉक मार्केट, की सर हे सगळं आम्ही शोधतोय खरं बरं का, पण आम्हाला थोडं पटकन न्यूज पण हवे. मार्केटमध्ये अपडेट झाला रे झाला, एक रिलायबल न्यूज पाहिजे, पटकन पण समजली पाहिजे आणि ॲक्युरेट असली पाहिजे. म्हणलं चला याच्यावर पण काम करू. कारण जर तुम्ही एक स्विंग ट्रेडर, मोमेंटम ट्रेडर, इंट्राडे ट्रेडर असाल तर न्यूज खरंच कामाला येते, कारण त्याच्यामध्ये मुवमेंट शोधता येते. मग ही न्यूज पाहिजे कुठे? पहिली गोष्ट ईटी, इकॉनॉमिक टाइम्स ह्या साईटवर, या पेपरमध्ये मिळणार आहे तुम्हाला. दुसरी BS अर्थात बिझनेस स्टँडर्ड. बिझनेस स्टँडर्डमध्ये पण आणि इकॉनॉमिक टाइम्समध्ये पण सगळं मोस्टली इकॉनॉमिकल रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट खूप जास्त आणि डिटेलमध्ये दिलेला असतो. आणि आणखीन एक साईट मला याच्यामध्ये सांगावी वाटली, ती म्हणजे मनी कंट्रोल. ओके, मनी कंट्रोल पण इथे चांगली आहे, परंतु याला तुम्ही आधीही वापरली बऱ्याच ठिकाणी, पण म्हणलं चला इथे पण मिळतंय चांगलं तर सांगावं याच्यामध्ये. ओके, ईटी, बिझनेस स्टँडर्ड आणि मनी कंट्रोल हे तुम्हाला नेहमी न्यूज आणि मार्केटशी अपडेट राहण्यासाठी फायदेशीर ठरतील. यानंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आम्हाला याच्यामध्ये अशी जाणवली, हे आपण सगळं करतोय तर पेपर ट्रेडिंग कुठे करावं. म्हणजे काय होतं, तुम्ही नवीन आहात, मार्केटमध्ये आला, 4-2 स्ट्रॅटेजी शिकला, बऱ्यापैकी करताय, पण खिशात पैसे नाहीयेत, लॉस झालेत, काय करावं आता? हो, ते लॉस झाल्यावर काय करायचं ना, ते पण मी ऑलरेडी शिकवलं मित्रांनो. कार्डवर क्लिक करा, लॉस काय झाल्यावर काय केलं पाहिजे तो व्हिडिओ न चुकता पहा. त्याच्यामध्ये अजून डीप 4 गोष्टी शिकायला मिळतील आणि याची लिंक पण खाली दिलेली आहे. प्लस आता तुम्हाला पैसे खिशात नाहीयेत पण ट्रेडिंग करायचंय, प्रॅक्टिस करायची, एखादी स्ट्रॅटेजी डोक्यामध्ये आली त्याच्यावर अप्लाय करून बघायची, काळजी करू नका. असे पण काही फ्री ऍप्लिकेशन आहेत ज्याचा वापर केला तर आपण खिशामध्ये 1 रुपया नसताना पण व्हर्च्युअल ट्रेड करू शकतो. ओके, जो ऍक्च्युअली तुमच्या नॉर्मल ट्रेड प्रमाणेच असणार आहे, फक्त इथे रिअल प्रॉफिट लॉस नसेल. तर याच्यासाठी आम्हाला न्यू स्टॉक्स हे एक ऍप्लिकेशन याच्यामध्ये भेटलं. त्यानंतर ऑप्स्ट्रा ही आणखीन एक साईट भेटली. ऑप्स्ट्रामध्ये तुम्हाला फ्युचर ऑप्शनचा अजून बेनिफिट घेता येईल, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज फाइंड आउट करता येतील. त्यानंतर फ्रंट पेज, हे 3 ऍप्लिकेशन आम्हाला मोस्टली पेपर ट्रेडिंगसाठी छान वाटले. ओके, काही अंशी फ्री आहेत, ऍडव्हान्सला गेलं तर पेड आहे, कारण सगळेच घेणार आहे. कारण एका लिमिटच्या पुढे लक्षात ठेवा, कोणीही शेवटी प्रत्येक कंपनीला काही ना काही चालवायचं असतं, ते चार्ज घेतात. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ठरवायचं इथे. ओके, तुमची नॉर्मल रिक्वायरमेंट असेल तर हे सगळं तुमचं फुकटमध्ये काम इथे होऊन जाणार आहे. ओके, तर मित्रांनो आपण बघितली 8 नंबरची गोष्ट की कसं पेपर ट्रेडिंग करायचं, कुठून करायचं. ओके, आता एवढं समजून पण थांबणार आहे काम अजिबात नाहीये. हे सगळं केल्यानंतर अजून एक कन्सर्न नॉर्मली आपल्या सगळ्यांना येत असतो, तो म्हणजे काय असतो, ऑप्शन चेनचा अनालिसिस. कारण एवढं सगळं केला की तो मोस्टली मास्टर झालेला असतो मार्केटमध्ये, आणि त्याला मेन प्रश्न असतो की ऑप्शनमध्ये ट्रेड करत असताना ऑप्शन चेनचं रिडिंग कुठं करावं, ऑप्शन चेनचा अभ्यास कुठे करावा. तर चला म्हटलं ते पण शोधून देऊया. ऑप्शन चेन जर तुम्हाला हे सगळं प्रॉपरली करायची असेल तर सगळ्यात छान साईट वाटली मला NSE, कारण इथे ऑन टाइम ॲक्युरेट डेटा मिळतो. इतर सगळ्या साईट जो काय ऑप्शनचा डेटा फिच करतात तो ह्यांच्याकडूनच घेत असतात. ओके, परंतु तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये फक्त डेटा मिळतो पण त्याच्यावर मला प्रोसेसिंग हवी आहे, एक्झॅक्ट ॲक्युरसी पाहिजे वेगळ्या अँगलने, तर सेन्सिबुल नावाची जी साईट आहे त्या साईटला तुम्हाला फोकस करायचा आहे. इथे अजून तुम्हाला मॉडिफाईड डेटा तुमच्या अँगलनुसार किंवा तिथे काही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज टेक्निकचा वापर केलेला असतो ते पाहायला मिळतं. आणि बहुतांश ब्रोकर हे फ्री देतात, अपस्टॉक पण आहे, एंजल पण मोस्टली फ्री देतं याच्यामध्ये. ओके, आणि याच्यानंतर अजून एक छान वाटला मला निफ्टी ट्रेडर. लक्षात ठेवा, हे तुम्हाला इथे का सांगितलं, 9 नंबरचा पॉईंट आहे आपला की इथे ऑप्शन चेन रिडिंग कुठं करायचं. याचा अर्थ काय, तुम्हाला आधीच्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टींचा फायदा
एक्झॅक्टली करता येईल. समजतंय मित्रांनो? ओके, अशा पद्धतीने आपण पाहिलं की ऑप्शन चेन अनालिसिस चांगलं कुठं करता येईल आणि रीडिंग किंवा इतर कशा काही गोष्टी आहेत त्या कुठे करता येतील. आता एवढं सगळं आपण केलं, पण मार्केट ही अशी गोष्ट रोज काही ना काहीतरी होत असतं. नवनवीन टेक्निक्स, बऱ्याच गोष्टी येत असतात. मग नवनवीन काही गोष्टी शिकायच्या आहेत, नवनवीन स्ट्रॅटेजीज मध्ये फोकस राहायचंय आणि स्वतःला अपग्रेड करत राहायचंय, ते पण फ्रीमध्ये. ओके, आणि ते पण डिटेलमध्ये. चला त्याच्यासाठी पण एक छान साईट देतो आणि कदाचित ही साईट तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला माहित असेल. ओके, यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जायचंय शंभूराज खामकर युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही आता पाहताय व्हिडिओ, त्याच्या खाली जी लिंक दिलेली आहे सबस्क्राईबची, क्विकली सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये खरंच हा एक व्हॅल्युएबल कंटेंट आहे, इन डिटेल मिळतंय आणि सगळ्यांपेक्षा वेगळं, बेटर आणि चांगलं काहीतरी मिळतंय, तर शंभूराज खामकर हा चॅनल तुम्ही हक्काने जॉईन करा, ज्याच्यामध्ये अशा गोष्टी आम्ही इथून पुढेही देतोय. मागच्या 8 वर्षापासून आम्ही सगळं शिकवत आलेलो आहोत इथे. प्लस याच्यामध्ये आम्ही एक टेलिग्राम चॅनल पण देतोय, शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, ज्याची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंकवर जायचंय, त्या लिंकवर जाऊनच हा चॅनल जॉईन करा. कारण काय होतं, मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रॉड ऍप्लिकेशन पण बनलेले असतात, फ्रॉड चॅनल्स पण बनलेले असतात. तर ते वाचण्यासाठी तुम्हाला ज्या लिंक दिलेले त्या लिंकवरूनच त्याला जॉईन करा. आणि या शंभूराज खामकर नावाचं जो आपला युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्हाला काय करायचंय, कंपल्सरी जॉईन करायचंय, सबस्क्राईब करायचं. आता मित्रांनो, एवढं सगळं आपण पाहिलं, याच्यामध्ये हे सगळे 10 ऍप्लिकेशन. पण तुम्हाला असं वाटतंय का की जे वीकली आम्ही नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, शिकत राहाव्यात, नवीन कन्सेप्ट शिकत राहावेत, शंकांचं निरसन होत राहावं, तर काळजी करू नका. मी तुमच्यासाठी एक कम्युनिटी बनवलेला आहे. याच्यामध्ये आमचे 10x असेल, बूट कॅम्प असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी प्रत्येक आठवड्यामध्ये कंडक्ट करत असतो. कशासाठी? अर्थसाक्षरतेतून अर्थसमृद्धीकडे, जे आमचं स्लोगन आहे, त्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला सगळ्यांना साक्षर करणे. त्याची लिंक खाली दिली कम्युनिटीची, त्या कम्युनिटीमध्ये जावा, जॉईन करा, जेणेकरून वेळच्या वेळी जेव्हा आमचा वेबिनार असेल, 10x असेल, कधी बूट कॅम्प असेल, कधी कुठे सेमिनार असेल, हे तुमच्या पटकन नजरेत येईल आणि तुम्हाला पटकन जॉईन करता येईल. आणि हो, काय खूप कॉस्टली, खूप फी असं काही नाही त्याच्यामध्ये. ओके, अगदी फ्रीमध्ये आहेत सगळे 10x वगैरे असतील. आणि याच्यामध्ये नॉलेज जे मिळणार आहे ना, त्याचा तुम्ही कधी विचार पण केला नसेल, एवढं डीपमध्ये असेल. ओके मित्रांनो, आता मला सांगा, ह्या ज्या मी काही वेबसाईट्स तुम्हाला दिल्या स्टॉक मार्केटचा स्टडी करण्यासाठी, नक्कीच महत्त्वाच्या वाटल्या का? कळालं का कुठे काय बघितलं पाहिजे, कुठे कशाचा अभ्यास केला पाहिजे? ओके, आता मला सांगा, हा व्हिडिओ कसा वाटला? आणि खरंच आवडला असेल ना, तर हक्काने लाईक करायला विसरू नका. कारण हा यूट्यूब चॅनल तुमचा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे. कारण आम्ही जो कंटेंट घेऊन येतोय, आम्हाला वाटतं आपली सगळी कम्युनिटी यूट्यूबची डेव्हलप झाली पाहिजे, लोकांना इन डिटेल नॉलेज आलं पाहिजे. मग यासाठी तुम्ही पण थोडा प्रयत्न करू शकता. व्हिडिओ आवडल्यास कमीत कमी 5 ग्रुपवर, 5 मित्रांपर्यंत हक्काने शेअर करा, त्यांना पण अशी माहिती मिळू द्या. कारण त्यांचाही पहिला फोकस नॉलेजकडे असेल आणि त्यांना पण नवनवीन गोष्टी अशा पद्धतीने शिकता येतील आणि आपण सगळेच ग्रो होत राहूया. धन्यवाद.